नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 इयत्ता 7वी सामान्य विज्ञान विषयाची ही आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 आहे। त्या चाचणीचं उत्तरासह स्पष्टीकरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत। पहा प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। टिंब अंश तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते, म्हणजे टिंब तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते। त्याचं उत्तर आहे पहा 4 अंश सेल्सिअस तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते। फुलाचा टिंब हा स्त्रीलिंगी भाग आहे। फुलाचा जायांग हा स्त्रीलिंगी भाग आहे। टिंब मृदेचा pH 7 आहे, तर त्याचं उत्तर आहे उदासीन मृदेचा pH 7 आहे। मीठ हे टिंब परिरक्षक आहे। मीठ हे नैसर्गिक परिरक्षक आहे। त्यानंतर ब आहे जोड्या जुळवा। 3 मार्कासाठी जोड्या जुळवा आहे आणि रिकाम्या जागा योग्य शब्द भरा हे 4 मार्कासाठी होतं आणि 3 मार्कासाठी काय आहे जोड्या जुळवा। तर परजीवी वनस्पती आहे अमरवेल। कीटकभक्षी वनस्पती ड्रासेरा। सहजीवी वनस्पती दगडफूल। पहा म्हणजे अ गट आणि ब गट या पद्धतीने आपल्याला जोड्या जुळवायच्या होत्या। ती उत्तर लिहायला या ठिकाणी मध्यभागी जागा आहे। परजीवी वनस्पती काय लिहायचं होतं तर अमरवेल, कीटकभक्षी वनस्पती ड्रासेरा, सहजीवी वनस्पती दगडफूल। त्यानंतर क आहे खालील प्राण्यांचे वनस्पतींचे यांचे वैज्ञानिक नाव लिहा। गायचं नाव काय आहे बोस्टॉयरस। जास्वंद हिबिस्कस रोझा सायनेन्सिस हे जास्वंदीचं या ठिकाणी वैज्ञानिक नाव आहे। 2 मार्कासाठी हे वैज्ञानिक नाव लिहा होतं पहा। त्यानंतर ड आहे प्रकाशसंश्लेषण क्रियेचे रासायनिक समीकरण पूर्ण करा। 1 मार्काला 6CO2 + 6H2O सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्य याच्यापासून अन्नाची म्हणजे ग्लुकोजची निर्मिती होते। ते आहे पहा C6H12O6 + 6O2 म्हणजे आपल्याला अन्न C6H12O6 हे लिहिणं अपेक्षित होतं पहा। 1 मार्कासाठी होतं एवढं। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, चित्रातील शास्त्रज्ञाने कोणते सिद्धांत मांडले। पहा या ठिकाणी डार्विन हा शास्त्रज्ञ आहे। डार्विनने कोणते सिद्धांत मांडले तर सक्षम तोच टिकेल आणि नैसर्गिक निवडीचा सिद्धांत या ठिकाणी डार्विनने मांडलेला आहे। असे 2 सिद्धांत लिहिणं गरजेचं होतं, सक्षम तोच टिकेल आणि नैसर्गिक निवडीचा सिद्धांत। त्यानंतर ब होतं पहा खालील आकृती पूर्ण करा। अन्न रक्षणाच्या पद्धती आपल्याला लिहायचं होतं। त्यांनी कीटकनाशकांचा वापर, पाश्चरीकरण आणि परिरक्षकाचा वापर लिहिलं होतं। आपल्याला 3 या ठिकाणी जागा दिल्या होत्या आणि त्या जागेमध्ये आपल्याला काय करायचं अन्न रक्षणाच्या पद्धती लिहायच्या आहेत। 3 मार्कासाठी आहे पहा आपण लिहिलंय गोठणीकरण, किरणीयन आणि धुरीकरण अशा या ठिकाणी 3 ज्या रिकाम्या जागा होत्या त्या आपण काय केलेल्या आहेत पूर्ण केलेल्या आहेत आणि आकृती पूर्ण केली पहा। त्यानंतर क आहे खालील आकृतीचे निरीक्षण करा, त्या खाली प्रश्नांची उत्तरे लिहा। पाणी दाखवलंय आणि एक मिठाचे द्रावण दाखवलंय। आता पाण्यामध्ये बटाटा टाकलाय, तो बटाटा खाली गेलेला आहे म्हणजे तळाला गेलेला आहे आणि मिठाच्या द्रावणामध्ये बटाटा वर तरंगत आहे। मग ते कशावरून या आकृती आच्या द्रावणात बटाटे का तरंगले किंवा तरंगत आहे तर त्याचं उत्तर आहे मीठ पाण्यात विरघळले असल्याने त्या पेल्यातील पाण्याची घनता वाढली व त्या वाढलेल्या घनतेमुळेच बटाटा पाण्यावर तरंगू लागला। पहा म्हणजे फक्त 1 मार्कासाठीच या ठिकाणी हे दिलं होतं की आकृतीचं निरीक्षण करून प्रश्नाचं उत्तर लिहायचं होतं आपल्याला की द्रावणातलं म्हणजे मिठाच्या द्रावणातला बटाटा का तरंगला तर त्याचं उत्तर आहे मीठ पाण्यात विरघळल्यामुळं काय झालं त्या पाण्याची घनता वाढली आणि त्या वाढलेल्या घनतेमुळे काय झाला बटाटा वरती तरंगू लागला। हे उत्तर आपल्याला लिहिणं गरजेचं होतं। त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी आहे पहा 2 प्रश्न दिलेले आहेत म्हणजे 2 गुणांना 1 प्रश्न आहे। पहिला प्रश्न आहे सजीवांना पोषणाची गरज का असते। पहा सजीवांना पोषणाची गरज का असते त्याचं उत्तर आहे सजीवामध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडपणे सुरू असतात। या जीवनक्रिया सुरळीत चालू राहण्यास यासाठी पोषण आवश्यक असते। आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि शरीर निरोगी राहण्यासाठी देखील पोषणाची गरज असते। त्याच्यामुळे सजीवांना पोषणाची गरज असते असं आपण म्हणू शकतो। पहा म्हणजेच काय या ठिकाणी कशासाठी पोषण आवश्यक असतं तर जीवन प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी, आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी, त्याचबरोबर शरीर निरोगी राहण्यासाठी, त्याचबरोबर शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी काय असते पोषणाची आवश्यकता असते हे असं आपण सांगू शकतो। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे उंटाला वाळवंटातील जहाज का म्हणतात। पहा आता उंट हा काय आहे वाळवंटातील जहाज आहे म्हणजे वाळवंटामध्ये त्याच्या पाठीवरच्या कुबड्यात मेद साठवलेला असल्याने तो पाण्याशिवाय बराच काळ राहू शकतो। या सर्व अनुकूलनामुळे उंट वाळवंटातून चालू शकतो। वाळवंटात वाहतूक करण्यासाठी तो चांगला पर्याय आहे।
म्हणून उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हटलं जातं. पहा, म्हणजे उंट हा वाळवंटातील जहाज म्हणजेच त्या ठिकाणी वाळवंटातील जी वाहतूक आहे ती सगळी वाळू असते आणि उंटाचा जो पाय आहे तो कसा असतो तर गादीसारखा असतो आणि सपाट असतो. त्याच्यामुळं तो त्या वाळूमध्ये रोवला जात नाही, वरची वर राहतो आणि तो या ठिकाणी त्याला म्हणजे वाळवंटामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य असतं, परंतु त्याच्या पाठीवर मेद असल्यामुळं तो पाण्याशिवाय बराच काळ राहू शकतो आणि त्यामुळं तो वाहतुकीसाठी त्या ठिकाणी वाळवंटामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. म्हणून उंटाला काय म्हटलंय, वाळवंटातील जहाज असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 20 मार्काची जी घटक चाचणी आहे इयत्ता 7वीची विज्ञान विषयाची, तिचं उत्तर असं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि जर ही प्रश्नपत्रिका तुम्हाला डाउनलोड करून विद्यार्थ्यांना द्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करा आणि या ठिकाणी कोरी असणारी म्हणजे विद्यार्थ्यांना देण्यासाठी कोरी असणारी जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना द्या. या प्रश्नपत्रिकेचा असा फायदा आहे की याच्यामध्ये उत्तर लिहिण्यासाठी भरपूर जागा देण्यात आलेली आहे. त्यामुळे उत्तरपत्रिकेची आवश्यकता तुम्हाला भासणार आहे. ही प्रश्नपत्रिका एक पानीच आहे. एका पानामध्ये तुम्ही ही घटक चाचणी या ठिकाणी 20 गुणांची विद्यार्थ्यांची घेऊ शकता. अशा पद्धतीने अत्यंत चांगल्या प्रकारचे या ठिकाणी काय आहे तर ही चाचणीची प्रश्नपत्रिका आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.